जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती। तुका म्हणी काळ आता करून जिके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती। पांडुरंगा करो जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी संप्राप्त वेळेला कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग अखिल विश्वाचे परमार्थ प्राण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला सुखाचा शांतीचा आणि आत्मोद्धाराचा संदेश देणाऱ्या अभंग संहितेतील संत परप्रकरणातील चिंतनीय अभंग चिंतन सेवेकरता परीक्षक पूर्वर यांच्या वतीने माझ्याकडे आलेला आहे। विठाला अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरण सानिध्यामध्ये माय इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये भगवान श्री सिद्धेश्वराच्या कृपाचित्राखाली वसलेली ही ज्ञानप्रदायिनी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि या वारकरी शिक्षण संस्थेचा शतकोत्तर वाटचालीचा हे 103व्या वर्षातील हा परीक्षारूपी कीर्तन महोत्सव आणि यातील 31व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा सर्व गुरुवार्यांच्या गुरुबंधूंच्या आणि परीक्षकांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे। तुकोबारायचा आहे। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एका सार्वत्रिक समस्येने पिडलेला समाज आणि त्याचं समाधान कसं झालं हे आपल्या अनुभवातून जगाच्या समोर मांडतात। यावत मनुष्य मात्राचं जर समीक्षण निरीक्षण परीक्षण चिकित्सन केलं तर एक गोष्ट आपल्या दृष्टिक्षेपामध्ये येईल, या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये कुठली ना कुठली तरी समस्या आहे। समस्या नाही असा एकही जीव या अवनीतलावरती शोधूनही सापडणार नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठली ना कुठली तरी समस्या आहे। कुणाच्या जीवनामध्ये काय खावं ही समस्या असेल तर कुणाच्या जीवनामध्ये काय खावं ही समस्या असेल, कुणाच्या जीवनामध्ये पोटाची समस्या असेल तर कुणाच्या जीवनामध्ये सुटलेल्या पोटाची समस्या असेल। समस्या ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारी, माणूस लहान असू द्या मोठा असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या सामान्य असू द्या विशेष असू द्या, व्यक्ती म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये कुठली ना कुठली तरी समस्या आहे। एखादा व्यक्ती म्हणेल की माझ्या जीवनामध्ये समस्याच नाही तर त्याला माणूस म्हणावं का, ही सर्वात मोठी समस्या आपल्या मुलीवर म्हणून समस्या नसणं ही प्रकृती ठरणार नाही, ती विकृती ठरेल। म्हणून समस्या ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलीच पाहिजे आणि समस्या यावी। स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, माणसाच्या जीवनामध्ये समस्या दुर्घटना वादळ संकट या गोष्टी माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण झालेल्या नसतात, तर त्या गोष्टी माणसाच्या ठिकाणी असलेली एक सुप्त शक्ती जागी करण्यासाठी या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये आलेल्या असतात। मनुष्याच्या जीवनामध्ये समस्या ही आली पाहिजे, कारण की माणसाच्या जीवनामध्ये समस्या इतके उपकार या जगामध्ये कोणतेच नाही। कारण की माणसाला जर आपलं अस्तित्व जगाच्या समोर जर सिद्ध करायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आणि समस्याला अनेकदा तोंड द्यावं लागतं असतं। मग ज्याच्या जीवनामध्ये समस्या आली तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होत असतो। जो रोज विद्यार्थी पाठाला येतो
त्याच्याच अंतकरणामध्ये कुठली ना कुठली शंका निर्माण होत असते. जो कधी पाठालाच येत नाही त्याच्या जीवनामध्ये समस्या येत नाही आणि शंका येत नाही. म्हणून ज्याला काही आपलं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करायचंय त्याच्या जीवनामध्ये समस्या ही आलीच पाहिजे. म्हणून सोन्याला देखील आपलं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करण्यासाठी त्याला तापणारा कुणीतरी भेटावा लागत असतो. चंदनाला देखील आपलं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करण्यासाठी कुणीतरी तासणारा भेटावा लागत असतो. आणि सज्जन माणसाला देखील आपलं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करण्यासाठी कुणीतरी समस्या निर्माण करून देणारा भेटावा लागत असतो. विठाला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठली ना कुठली तरी समस्या आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती तुमच्या जीवनामध्ये असणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामधल्या समस्या ह्या भिन्न भिन्न आहेत. परंतु एक समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमी येणारी आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या येणारी आहे ती म्हणजे काळाची समस्या, भयाची समस्या आणि चिंतेची समस्या. असा या अवनी तलावरती कोण माणूस आहे की त्याच्या जीवनामध्ये भय नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठलं ना कुठलं तरी भय आहे, कुठलं ना कुठलं तरी चिंता आहे. मग महाराज एक वाक्य चालता चालता सांगून जातो, समस्या नाही असा माणूस नाही, समस्या नाही असा माणूस नाही, मात्र समाधान नाही अशी समस्या नाही. प्रत्येक समस्या ही गरोदर असते महाराज. आणि प्रत्येक समस्येच्या उदरामध्ये समाधानाचं अर्भक वाढत असतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या असते परंतु प्रत्येक समस्येला समाधान असतं. मग महाराज एका निर्बंध वृत्तीने बसलेले दिसले आणि महाराज विचारतात, महाराजाला लोक विचारतात, का महाराज तुमच्या जीवनामध्ये समस्या आली नाही का? तर महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये देखील समस्या आली, माझ्या जीवनामध्ये देखील भय होतं, परंतु ते माझ्या जीवनामधलं भय उरलं नाही. का उरलं नाही? तर महाराज सांगतात, त्या दयेने भरलेल्या अंतकरणाने संत नावाचा घटक, संत नावाचा वर्ग माझ्या जीवनामध्ये आला आणि त्यांनी माझा सर्वतोपरीने सांभाळ केला. तुम्ही सांभाळिले समस्या आली नाही. का समस्या आली नाही? तर महाराज सांगतात, तुम्ही सांभाळिले संती. ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अपरोक्षत्वाने संतांचं वर्णन करतात, संतांची कृतज्ञता व्यक्त करतात. माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणण्यासाठी एकतर व्यक्ती दृष्टिक्षेपामध्ये असला पाहिजे, नाहीतर एकतर व्यक्ती ध्वनिक्षेपामध्ये असला पाहिजे. कारण की दूरच्या व्यक्तीला आपण तुम्ही म्हणू शकत नाही. तुकोबारायाच्या संत जर दूर असते तर तुकोबाराय म्हणले असते, त्यांनी सांभाळिले संत. मग अर्थातच जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समोर उभे असावेत आणि ज्ञानोबारायाला म्हणत असावे की तुम्ही सांभाळिले संती, संतांनी माझा सांभाळ केला. मग संतांनी सांभाळ केला. ऐका, संतांचं दर्शन वेगळं, संतांचं भेट वेगळी आणि संतांचं सांभाळ वेगळा. संतांच्या दर्शनाचा वेगळा फायदा आहे, संतांच्या भेटीचा वेगळा फायदा आहे आणि संतांच्या सांभाळण्याचा वेगळा फायदा आहे. फक्त मी प्रमाणाचा निर्देश करून जातो. संतांच्या दर्शनाचा फायदा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्मनाभ नावाचा तो परमात्मा जोडला जातो. संतांच्या दर्शनाचा फायदा, संतांच्या भेटीचा फायदा, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. आणि संतांच्या सांभाळण्याचा फायदा, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, किंवा सांभाळिलो माये बापा केलो तापा वेगळा. संतांनी आमच्या जीवनामध्ये आमचा सांभाळ केला. मग
संतांच्या दर्शनाकरता पूर्वपरिचय लागतोच असं काही सांगता येत नाही. एखाद्याने चांगलं कीर्तन केलं, आपण त्याचं दर्शन घेतो, पूर्वपरिचयाची आवश्यकता नाही. पण भेटीसाठी पूर्वपरिचयाची अपेक्षा, तुम्ही अमुक अमुक ठिकाणी भेटले होते म्हणून तुमची आज या ठिकाणी भेट झाली, भेटीसाठी पूर्वपरिचयाची अपेक्षा आहे. आणि संतांच्या सांभाळण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी ममत्व भाव असावा लागतो. सांभाळतात, कसं सांभाळतात? तुका म्हणी वत्स धेनू वेचे ती तैसे मज येती सांभाळीत. धेनूप्रमाणे एखादी गाय वासराला जसं सांभाळते त्याप्रमाणे संत मायबाप आम्हाला सांभाळतात. ऐका, संत जागवतात, संत शिकवतात आणि संत सांभाळतात. संत जागवतात कसे? तर मज निरंतर जागविती किंवा अविद्येचे अनिदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादी जो. संत अविद्येच्या निद्रेमधून जाग करतात. मग संत शिकवतात कसे? तर करोनी सायास शिकविती किंवा अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी किंवा अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. आपल्या आचरणातून समाजाला धर्म शिकवतात. ऐका, आचरणात मधून जो शिकवला जातो तोच धर्म असतो. एखादा मुलगा जो आपल्या आचरणातून मुलाला धर्म शिकवतो त्यालाच पिता असं म्हणतात ज्ञानोबराय. केवळ शब्दांनी नव्हे, कारण की समाज हा समोरच्याकडे त्याचं आचरण पाहून त्याचं अनुष्ठान करत असतो. म्हणून अनुष्ठाने जगात येत वडील जे जे. संत शिकवतात, मग संत सांभाळतात. तुका म्हणी वत्स धेनू वेचे चित्ती. मग संतांच्या सांभाळण्याचा फायदा काय झाला? महाराज सांगतात, भय निरसली. मग असं कोणतं भय तुमच्या अंतःकरणामध्ये होतं म्हणून त्यांचं तुम्ही त्या भयाचं निरसन केलं? ते भय महाराज अभंगाच्या शेवटच्या शब्दामध्ये सांगतात. तुका म्हणे काळ आता करून शेके बळ. सगळ्यात बलवान असलेला काळ तो आमच्या जीवनामध्ये बळ करू शकणार नाही. त्या काळाचं भय आमच्या जीवनामध्ये निघून गेलं. मग तुमची अवस्था कशी झाली? तर महाराज सांगतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मग कृतकृत्यता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. कोणती कृतकृत्यता प्राप्त झाली? जे करायचंय ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मग संतांच्या भेटीची, संतांच्या सांभाळण्याची अनेक दिवसाची आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती. ती इच्छा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. अनेक पूर्वपुण्य सुकृते थोर केली, ती मजाची फळाशी आली. परमानंदाची मानसी भेटी झाली. या संतांच्या भेटीची आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती. संतांच्या सांभाळण्याची आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती. मग ती आज आमच्या अंतःकरणातली इच्छा आज या ठिकाणी पूर्णत्वाला प्राप्त झाली. मग कुणी शंका घेईल, महाराज तुम्ही अगोदर शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केला, दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केला, नंतर शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केला, नंतर तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश केला. ऐका, या अभंगामध्ये घटना एकच एक, फक्त तुम्ही सांभाळिले संती एवढीच घटना आहे. उर्वरित 3.5 चरणामध्ये त्या घटनेचे परिणाम नोंदवलेले आहेत. विठ्ठला तुम्ही सांभाळिले संती म्हणून भय निरसली खंती. तुम्ही सांभाळिले संती म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. मग काळाचं भय असल्यानंतर अगोदरच कृतकृत्यता प्राप्त होत नसती. मग कुणी याच्यावर देखील शंका घेईल, महाराज तुम्हाला अभंगाची खालीवर करण्याचा अधिकार कुणी दिला हो? तर त्याचं उत्तर असं आहे. ऐका, त्याचं उत्तर असं आहे, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. कोणत्याही ओवीचा अर्थ लावत असताना, कोणत्याही श्लोकाचा अर्थ लावत असताना त्या श्लोकाचा अगोदर आपण अन्वय लावत असतो, नंतर त्या श्लोकाचा अर्थ सांगत असतो. मग तसा ही अभंगाची सोडण्याची पद्धत म्हणजे अन्वय पद्धतीने सोडण्याची पद्धत आहे. विठ्ठला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सांभाळिले संती, संतांनी तुमच्या जीवनामध्ये सांभाळ केला. काळाचं देखील तुमच्या अंतःकरणामध्ये कुठलं भय राहिलं नाही. तुमच्या जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त झाली. तुमच्या अंतःकरणामध्ये कुठली इच्छा शिल्लक राहिली. मग महाराज सांगतात, या जन्माला आल्याचं खरं फळ आमच्या जीवनामध्ये आज प्राप्त झालं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जन्म आलो त्याचे आजही फळ झाले साचे. वर्तमान कालवाचक सर्वनाम आहे. आज आमच्या जीवनामधलं खरं फल प्राप्त झालं. मग इथून पाठीमागे फळ प्राप्त झालं नव्हतं का? इथून पाठीमागेही आम्ही जन्माला येत होतो, पण इथून पाठीमागे जन्माला आल्याचं काय फळ प्राप्त झालं होतं? महाराज सांगतात, किती वेळा जन्मावे यावे नित्य व्हावे फजित. नित्याने आमची फजितीच प्राप्त आमच्या पदरामध्ये पडत होती. परंतु अनेक वेळाला आम्ही जन्माला येत होतो,
मग जन्माला येत होतो म्हणजे जन्माला येऊन काय नुसतं झोपा काढत होतो का? झोपा काढत नव्हतो. महाराज सांगतात आम्ही काय करीत होतो, तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मीचे जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा, अनेक जन्म जन्मांतरी आम्ही तिळतिळाने पुण्य जोडलं. मग किती जन्माने जोडलं त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. जन्म सहस्र ओळगीजे एक वेळा यावया. प्रश्न जगद्गुरु तुकोबराय उत्पन्न करतात, त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. जन्म सहस्र ओळगीचे एक वेळा जेव्हा, ज्यावेळेस 100 जन्म होऊन जातील त्यावेळेस एक वेळा नाम तुमच्या मुखाला येईल. म्हणून महाराज सांगतात जन्माला आल्याचं अनेक जन्मांतरी आम्ही जन्म घेत होतो, परंतु त्याचं फळ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. त्याचं खऱ्या अर्थाने फळ आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. ऐका, या अभंगाला पहिल्या चरणामधूनही प्रारंभ करता येतो, दुसऱ्या चरणामधूनही प्रारंभ करता येतो. जन्म आलो त्याची दोन्ही पद्धती मी सांगून जाईल. जन्म आलो त्याची आधी फळ साचे झाली. कधी साचं फळ प्राप्त झालं तर महाराज सांगतात तुम्ही संतांनी सांभाळल्यानंतर जन्म आलो त्याची आधी फळ झाले साचे. कधी जन्माला आल्याचं फळ प्राप्त झालं, ज्यावेळेस भय निरसली खंती निरसली त्यावेळेस जन्म आल्याचं खरं फळ प्राप्त झालं. मग कधी जन्म आल्याचं फळ प्राप्त झालं तर कृतकृत्यता प्राप्त झाली, इच्छा केली ते पावलो, त्यावेळेस जन्म आल्याचं खरं फळ प्राप्त झालं. कधी जन्म आल्याचं खरं फळ प्राप्त झालं, महाराज सांगतात तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, त्याच वेळेस आमच्या अंतकरणामध्ये जन्म आल्याचं खरं फळ प्राप्त झालं. या पद्धतीने देखील संगती लावता येते आणि दुसऱ्या चरणामधून देखील संगती लावता येते. तुम्ही सांभाळिले संती म्हणून जन्म आलो त्याची आधी फळ झाले साठी. तुम्ही सांभाळिले संती म्हणून भय निरसली कंती. तुम्ही सांभाळिले संती म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. विठोबार जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साची. ऐका, जन्माला आलो त्याचं आज फळ प्राप्त झालं. मग जन्माला आलो तर नेमका कोण आला? स्थूल देहाला, सूक्ष्म देहाला का कारण देहाला? कारण देहाला जन्म नसतो, स्थूल देहाला जन्म असतो, पण स्थूल देहाच्या ठिकाणी भय आणि खंती संभवत नाही. कारण की ज्ञानोबराय सांगतात निद्रिताची अंगी साप तैशी उर्वशी. एखादा माणूस जंगलामध्ये जाऊन झोपला, त्याच्या उशाला साप येऊन बसला, झोपल्यानंतर त्याला भय वाटणार आहे का? नाही वाटणार. बरं, त्याच्या उशाला एखादी उर्वशी येऊन बसली, त्याला भय वाटणार आहे का? नाही वाटणार. मग झोपलेल्या माणसाला भय आणि खंती नसती. तसा स्थूल देह हा जड आहे, म्हणून जड पदार्थाला फल संभवत नाही, त्यामुळे जडाचा जन्म संभवत नाही. बरं, कारण देहाला देखील जन्म संभवत नाही, कारण की कारण देह या जन्मातून आला तसा समोरच्या जन्मामध्ये जात असतो, म्हणून कारण देहाला देखील जन्म संभवत नाही. मग जन्म झाला कुणाचा? त्यासाठी रामायणामधला एक प्रसंग आहे. ज्यावेळेस वालीची पत्नी तारेचा आणि रामचंद्राचा ज्यावेळेस संवाद झाल्यानंतर तारा रामचंद्र प्रभूजीला म्हणते की रामचंद्र प्रभू, मी असं तुमचं काय केलं होतं माझ्या पतीने की तुम्ही माझ्या पतीला मारलं? त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी सांगितलं समानशिलेशु व्यसनेशु सत्यम. माझी बायको त्यांनी रावणाने पळवली आणि ते सुखदेवाची देखील वालीनी बायको पळवली, म्हणून आमचं समानशील झालं, व्यसन झालं, आवड सारखी झाली, म्हणून आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री झाल्यामुळे त्यांनी ठरवलं माझी पत्नी तुम्ही मिळवून द्यायची, तुमची पत्नी मी मिळवून द्यायची. मग अशा या न्यायाने मी तुझ्या पतीला मारलं. त्यावेळेस तारा म्हणते, असं मी काय तुमच्या जीवनात तुमचं घोडं मारलं होतं की माझा पतीला तुम्ही मारलं आणि मला वैधव्य प्राप्त झालं? त्यावेळेस रामचंद्र प्रभूजीने एक वकिली न्याय दिला. रामचंद्र प्रभू म्हणते तुझ्या पतीला मारलं, तुझा पती नेमका कोण आहे? स्थूल देहाचा पती आहे, सूक्ष्म देहाचा पती आहे का कारण देहाचा पती आहे? स्थूल देहाला जर पती म्हणत असतील तर तो समोर पडलेला जे आणखीन आम्ही जाळून आलो नाहीत. मग तुझा पती आहे नेमका कारण देहाला पती म्हणशील तर तो मरत नाही. कारण देहाला पती म्हणशील तो सूक्ष्म देहाला देखील तू पती म्हणत असतील तर तो देखील मरत नाही. मग मरतो कोण आणि जन्मतो कोण? ऐका, कारण देहाला आणि सूक्ष्म देहाला रूपत्व नसतं,
म्हणून रूपत्व घेऊन या स्थूल देहाच्या रूपाने तो स्थूल देह आणि कारण देह येतो. म्हणून जन्म त्या तिघाच्या संघातातून जो जन्माला येतो त्याचा जन्म असतो. माझा वेळ संपलेला आहे. आज या ठिकाणी झालेली चिंतन सेवा सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आज खऱ्या अर्थाने जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. खऱ्या अर्थाने हा सर्व अभंग माझ्याकडे पण लावू शकतो. आज मी